गणेश उत्सवानिमित्त मुंबईकरांच्या डोळ्यांचं पारडं फेडणारा देखावा म्हणजेच मुंबईतील अवलिया पराग सावंत याच्या घरातील देखावा। आपण पाहिलं तर कष्टकरांची मुंबई यंदा परागने दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे। जे हात मुंबईला जोडतात तेच सर्व हात या ठिकाणी दाखवण्याचा एकंदरीत प्रयत्न जो आहे तो केलेला आहे। अगदी लोकल पासून ते सर्वच हुबेहूब डिटेलिंग जे आहेत या देखावामध्ये एकंदरीत करण्यात आलेले आहे। मुंबईचा हमाल असेल, भाजी विक्रेता असेल, त्याचबरोबर धोबी घाट असेल, कष्टकरी जे सर्वच मुंबईच्या जडणघडणीमध्ये त्यांचं योगदान मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तेच या कष्टकरांच्या मुंबईमधून जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न एकंदरीत करण्यात आलेला आहे। आपण पाहिलं तर वरळी सीफेसचा जो ब्रिज आहे तो देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। दुसऱ्याच बाजूला आपण पाहिलं तर हुतात्मा चौक देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। कष्टकरांची मुंबई यंदाची ही संपूर्ण थीम आहे। काय नेमका उद्देश आहे, कशा प्रकारचा हा संपूर्ण देखावा साकारलेला आहे, माझ्यासोबत पराग दादा आहे। दादा, दरवर्षीच सुंदर देखावा पाहायला मिळतो, अगदी मुंबईकरांच्या डोळ्यांचं पारडं फेडणारा हा देखावा असतो। यंदा कष्टकरांची मुंबई पाहायला मिळते। सो जसं बाप्पाच्या हातात फळ आहे डाळिंबाचं, सो जे एक लाईन आहे की जैसे ज्याची कर्म तैसी फळ देतो रे ईश्वर, या कॉन्टेक्स्टवरतीच आपण यंदाचा हा डेकोरेशन केलंय। सो ज्याच्यामध्ये बाप्पाच्या हातातलं जे फळ आहे ते या कष्टकऱ्यांच्या वरती पडतंय अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने। आणि ही कष्टकरी कोण तर मुंबईचे डब्बेवाले, त्यानंतर सफाई कर्मचारी, त्यानंतर कुली, त्यानंतर धोबी आणि त्यानंतर कोळी बांधव। सो अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने जी कर्मचारी किंवा जी कामगार वर्ग आहे जो आजकाल दुर्लक्षित होत चाललाय, सो या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्यांना समर्पित म्हणून आम्ही हा यंदाचा देखावा केला। आणि जवळजवळ एक 20 दिवस आम्हाला हे सगळं करायला गेले आणि यात माझ्या टीम आणि माझ्या घरातल्यांनी बरंच सपोर्टिव्हली मदत केली हा पूर्ण एक्झिक्यूट करायला। आणि यात काही साईनबोर्ड सुद्धा ठेवलेत, जे रोडचे नावं आहेत किंवा चौक आहेत ते मुद्दामून आम्ही काही कामगार वर्ग आणि नेत्यांची नावं ठेवली आहेत, जे या मुंबईच्या बांधणीमध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा होता। पाहायचं झालं तर मुंबई ही प्रचंड मोठी आहे। मुंबईमध्ये अनेकांचे योगदान लाभलेले आहेत, अनेकांची कष्टकरांची मुंबई दाखवलेली आहे, परंतु या छोट्याशा भागामध्ये मुंबई नेमकी बसवलीच तरी कशी? हा एक मोठा ऍक्च्युली टास्क होता की काय नेमकं दाखवावं। पण मला असं वाटत होतं की जे मेन मूळ आहेत, म्हणजे आता जसं कोळी बांधव आहे तर त्यांच्या मागे जर कोळीवाडा आला तर तो त्या पद्धतीत फार जास्त सिम्बॉलिझम दाखवता येईल, जेणेकरून कोळीवाडा कसा असतो, त्यांचं राहणीमान कसं असतं, त्यांची वेशभूषा कशी असते, तसंच प्रत्येक कामगाराच्या बॅकड्रॉपला आम्ही तो वर्ग ठेवलाय। म्हणजे डब्बेवाल्याच्या मागे एक दादरचा वर्ग ठेवलाय, तो दादरचं फुल मार्केट। आणि जिथे जिथे छोटी इतर काम करणारी कष्ट करणारी लोक आहेत, म्हणजे बूट पॉलिशवाला आहे, भाजी मार्केटमधली लोक आहेत, टॅक्सी चालवणार आहे, तर तशी दाखवायला ट्राय केलं। मुंबईकर आहेस तू, मुंबई विषयी असणारं तुझं प्रेम ह्या देखाव्यातून दिसून येते, तर मुंबई विषयी नेमकं किती प्रेम आहे तुझ्या मनामध्ये? मी आता सलग आम्ही हे आमचं 13वं वर्ष आहे आणि बरीच वर्ष आम्ही चलचित्र आणि डेकोरेशन करत असतो। पण लॉकडाऊन नंतर मी जेव्हा चाळ केली तेव्हा मला बऱ्याच गोष्टी सुद्धा नॉस्टॅल्जिकली क्रिएट व्हायला लागल्या आणि कळायला लागल्या की इथे येणारे प्रत्येक जणाला नॉस्टॅल्जिक जास्त मोमेंट आठवते आणि आता सगळ्याच गोष्टी अपडेट होत चालल्यात। त्यामुळे बाकी ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, ज्या मुंबईच्या चा गाभा आहे ज्याला म्हणतो आपण, त्या कुठेतरी मिस आउट होत चालल्यात, कुठेतरी दुर्लक्षित होत चालल्यात। सो मलाही त्या प्रत्येक वर्षी काहीतरी करताना नवीन शिकायला मिळतं आणि त्यातनं माझाही तितकाच अभ्यास होत जातो मुंबई बाबतीतचा। अनेक गोष्टी याच्यामध्ये तू दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, अगदी डब्बेवाला असेल किंवा मच्छीमार असेल, तर या संपूर्ण देखाव्यामध्ये, या संपूर्ण जागेमध्ये एखादी अशी मुंबईतील गोष्ट असेल, एखादं ठिकाण असेल ते राहून गेलंय? राहिल्या तर बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे कारण जागेअभावी सगळंच दाखवणं शक्य नव्हतं, पण जितकं दाखवता येईल तितकं दाखवण्याचा प्रयत्न केलाय। कारण आम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवायच्या होत्या, म्हणजे यामध्ये म्हणजे जसं दादर चौपाटी असेल किंवा अजून जे मुंबईचे मेन स्पॉट्स आहेत, राणीबाग असेल, पण तितकं सगळंच दाखवणं पॉसिबल नव्हतं। सो जितके जे मेन हायलाईट पॉइंट्स आहेत, जे जागा आहेत, त्या तशा क्रिएट करायचा प्रयत्न केला। निश्चित आपण पाहिलं तर अगदी मुंबईकरांच्या डोळ्यांचं पारडं फेडणारा हा देखावा आहे। ह्या संपूर्ण छोट्याशा जागेमध्ये
परागदादाने जे आहे ते संपूर्ण मुंबई जी आहे ती सामावून घेतलेली आहे. कष्टकऱ्यांची मुंबईला जे हात जोडतात, कष्टकऱ्यांचे जे हात मुंबईला लागलेले आहेत, आपल्या अवतीभोवती तेच सर्व या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर संपूर्ण कामगार वर्ग, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर संपूर्ण मजूर वर्ग या ठिकाणी मांडण्यामध्ये एकंदरीत आलेला आहे. आपण पाहिलं तर सफाई कर्मचारी असेल किंवा सफाई खात्यातील देखील सर्वच कर्मचारी आहेत, भाजी विक्रेते असतील, मुंबईचा डबेवाला असेल, त्याचबरोबर अनेक कष्टकरी जे मुंबईच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे ते या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर या भिंतींवरती आपण पाहिलं तर आपल्याला काही अक्षरामध्ये लिहिलेलं दिसून येत असेल, जे मुंबईकरांचे स्वप्न आहेत ते स्वप्न देखील या ठिकाणी दाखवण्याचा एकंदरीत संपूर्ण प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे. निश्चितच पाहिलं तर अगदी सुंदर असा देखावा जो आहे तो या ठिकाणी परागने केलेला आहे आणि संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष जो आहे तो हा देखावा सध्या वेधून घेत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हमीदसह शुभम कोळी, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.